औरादमध्ये मी या ठिकाणी आलो आहे। इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे मांजरा आणि तेरणा, त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तेरणा नदी आली आहे यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतं आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतं आहे। म्हणजे एकीकडे पिकाचं तर नुकसान आहेच, पण जमीन वाहून चाललेली आहे, खरडून चाललेली आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीनं आम्ही करणारच आहोत, पण आता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे। याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील, कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत। म्हणजे पाऊस जो आहे हा महिन्याभराचा 3 दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशा वेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो अडतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी, ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूर संरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल, तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू। तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल।